धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी आवाज कर्कश येतो हा रिअल व्हॉइस आहे आणि याच्यामध्ये बोलल्यानंतर किंचित कर्कश आवाज ऐकू येतो पण शांत करा आवाज प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सापत्र जगासमोर मांडणार आहे। जसा वारकरी संप्रदाय आहे तसा एक शिव संप्रदाय आहे आणि त्या शिव संप्रदायामध्ये शिवदास महाराज म्हणून संत होऊन गेले आणि त्या शिवदास महाराजांच्याच गाथ्यातील हा 4 चरणाचा भंग आहे। अखंडितपणे विश्वाच्या मालकाची महती सांगताना त्याच्या शिवाय असणारं व्यक्तिमत्व किती असफल किंवा किती अशक्त असू शकतं याचं चिंतन करणारा भंग। औचित्यही तसंच आहे। वारकरी म्हटलं की आम्हाला 29 उपवास हे बंधनकारक आहे। वैष्णव 20+9 असे 29 उपवास म्हणजे वैष्णव। त्यामध्ये 24 उपवास येतात आणि 5 पर्व येतात। 24 एकादशी 12 महिन्याच्या 24 महिन्याच्या किती 2 15 दिवसाची 1 असं 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 पर्व वामन जयंती नरसिंह जयंती गोकुळ अष्टमी रामनवमी थोरात थोर शिवरात्री। आता माणूस सशक्तपणे विचारतो शिव आणि हरी हा बऱ्यापैकी भेद मानला जातो। मग हे मानत असताना वैष्णव धर्मामध्ये शिवरात्रीला थोर पर्व का मानलं गेलं? कारण सगळ्यात पहिले वैष्णव जे आहेत ते महादेव। नागोबा सांगतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। महादेव हे साधे वैष्णव नाही आहेत, वैष्णवांचे शिरोमणी आहेत म्हणजे गुरु आहे म्हणून आपण शकतो। सगळ्यात पहिल्यांदा पंढरीची वारी ज्यांनी केली ते सुद्धा महादेवच। पण आजही पंढरपुरात मंदिराच्या बाहेर तुम्हाला नंदी दिसेल। आजही जेव्हा तुम्ही प्रांगणामधून प्रवेश करता तेव्हा डाव्या साईडला गणपतीचं मंदिर आहे। सगळ्यात पहिल्यांदा महादेवानं पंढरीची वारी केली। सगळ्यात मोठे वैष्णवही महादेव आहेत म्हणून सगळ्या वैष्णवाला थोर पर्व हे शिवरात्री मानलं जातं। आणि आजचा दिवस म्हणजे परमात्म्याचा उगमही आहे आणि आजचाच दिवस म्हणजे महादेवाचं आणि सतीचं लग्न सोहळाही आहे, ते मिलनही आहे। शिव पार्वतीचा लग्न सोहळाही आजच आहे आणि जगाच्या मालकाचं परमात्म्याचं ओम स्वरूपातून झालेलं आगमन किंवा ते सामर्थ्यही आजच आहे। आणि म्हणून या दिवसाला फार मोठा पर्व मानलं जातं। अखंडितपणे नामचिंतन करणं आणि महाशिवरात्रीला रात्री भजन करणं तुम्हाला दुपटीने पुण्य मिळतं या काळात। त्याच्यामुळे हे महाशिवरात्र फार सामर्थ्यवंत पर्व आहे आणि त्या पर्वाला आपल्या या संगमेश्वराच्या ठिकाणी चालूस लाकडी नाम सप्ताह त्यातला आजचा शेवटचा मागणीचा दिवस आणि त्यानिमित्ताने हे सत्संग संकीर्तन रूपी सेवा माझ्या पत्रात पडली। गतवर्षी काल्याचं आणि यावर्षी मागणीचं असं ही दुसऱ्यांदा सेवा करण्याचा योग माझ्याकडे आला। माझे परम भाग्य समजतंय। म्हणजे गेला आवडलं म्हणजे हे आलं असं म्हणायचं मला। गेल्या वर्षीचं चांगलं वाटलं म्हणून याही वर्षी बोलवण्याने तुम्ही अट्टहास केला त्यामुळे तुमचे मनस्वी आभार। सगळ्यात पहिल्यांदा ही सगळी सेवा संगमेश्वराच्या चरणी समर्पित करते। अगदी सामर्थ्याने चालू असलेला हा सप्ताह भव्य दिव्य स्वरूपाचा या खारीचा ना खारीचा वाटायचं नाही माऊली फार फार किंचाळायला लागला आवाज कमी केला तरी चालेल विठाला।
सानिध्यामध्ये निमखेड्यामध्ये पुन्हा एकदा येण्याचा योग. शिवदास महाराज सांगतात काही नाही देवा, तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. कारण जगाच्या मालकाची आवड लागायलाच फार भाग्य लागतं. पाऊली म्हणले उगच नाही देवा तू आवडत, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली उगच कसा देव आवडेल. आता काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात मजा बघून आलो, काही म्हणले बसलो होतो जरा वेळ पटलं नाही मधनच आलो, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकच नाही आपल्या बाय कीर्तनाकडे वळत नाही, आपल्याला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात आपलं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप आपला दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, ही सगळ्यात मोठी सत्यता आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन राहावया न पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. हे पाप आहे जे माणसाला भजन करू देत नाही. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतो. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. याच्यापेक्षा अजून मोठं पाप काय हवंय की मलाच माझं चांगलं कळत नाही म्हणून तर विनंती गोमटे ते करा माझे भारवोझे. माझं चांगलं माझ्यापेक्षा ज्याला चांगलं कळतंय त्याची आवड असणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण. हे सगळ्यात मोठं पुण्य की जगाच्या मालकाची आवड. उगाच देव आवडत नाही. जगगुरु तुकोबाराय सांगतात माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा तुझी चरण सेवा. मला जी तुझी चरण सेवा करायचं सौभाग्य मिळालं 8 पिढ्याचा परमार्थ आहे रे. 8वी पिढी तुकोबार आहे. सगळ्यात पहिली पिढी विश्वंभर बाबा. त्यांच्या स्वप्नामध्ये जगाच्या मालकाने येऊन सांगावं माझ्या मंदिराचं सामर्थ्य म्हणे मूर्ती स्थापना कर आणि 8 पिढ्यानंतर त्याच पिढीतल्या तुकोबांनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार करावा. माऊली म्हणतात ते खोटं नाही. पैसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञ वरावं तेव्हा कुठं माणसाला जगाच्या मालकाची आवड निर्माण होते. तेव्हा कुठं व्यक्ती कृपांकित होतो. आणि हे कृपांकित होण्यासाठी माणसाला काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच गोष्टी शिवदास महाराजांमध्ये सांगतात. तुझ्याशिवाय नाहीच आहे. कोण आहे तो परमात्मा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा तुझ्या जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. या पोटामध्ये जर टेम्परेचर आहे शरीरामध्ये तो अग्नी म्हणजे परमात्मा. तोच शिव तोच राम तोच कृष्ण तोच विठ्ठल पंचमहाभूत अनुरेणू सुरुवात शेवट अनंत काल तो आहे. मग मीही तू आणि तूही. मग तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शक्य आहे का. आजकाल जरा वेल एज्युकेटेड मुला मुलींना विचारलं ना का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी भजनात दिसला नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही. तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगता ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही. हे सत्य तुम्ही बदलू शकत. तो आहे म्हणून मी आहे. मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. मला तारणारच तू आहे. मला सांभाळणारच तू आहे. माऊली म्हटले तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तूही सदा रक्षिता आपली अमोते. गुरु बंधू माय बाप सगळं तूच आहेस. आमचं कुलदैवतही तूच आहेस. आम्हाला सांभाळणारा तारणारा विनाश करणाराही तूच आहेस. हे ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात म्हणजे काहीतरी तत्व असेल की नाही काहीतरी सामर्थ्य असेल की नाही. पण काय झालं ना स्वतःचं अस्तित्व मोठं करायला आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही. मी मोठा माझं अस्तित्व मोठं हे सांगण्यासाठी आजकालच्या पिढीला देवालाही नाकारायला चालतं. अवघड आहे. काही दिवसांना मराठी शिक्षण राहणार नाही. फक्त इंग्लिश मिडियम असेल. इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढीन आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बुवा. पोरं विचारतील व्हॉट इज द बुवा. मॅडम सांगेल फेटा बांधायचा कमर बांधायचा इठल इठल करायचा दॅट इज द बुवा. पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर. डायनासॉरचा नामोश झाला बुवा बघायला भेटत नाही की दिवस तुम्हाला. विनंती रे परमार्थ करा ताकद आहे तुमच्यात. पण माणसं म्हणले संसारिक आहेत रे आणि काय हरकत आहे. तुकोबांच्या आधी ज्यांच्यासाठी विठ्ठल आला ती आवली आहे. आवली माहित आहे का. आवली माहित आहे का निमखेडाकर बोलत जा. आवली माहित आहे का. आवली म्हणजे तुकोबांची पत्नी. 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका. त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली गेली तिला बाळ होय ना म्हणून आई बापानं हट्टा खातर
दुसरी करायला लावली. पण निमखेडेकर देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव असला खतरनाक महाराज. देव मी असली मजा बघतो. 2 बायका, पहिल्या पत्नीचं नाव रखमा आणि दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाई. खरं नाव त्यांचं जिजाई, पण त्यांना आवली हे टोपण नाव होतं. 2 जिजाऊ झाले या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, तर भारताचा कळस उभा राहिला. 2ही माय मावल्यांचे फार उपकार आहेत महाराष्ट्रात, फार. आणि मला कौतुक आहे, आम्ही या मातीत जन्माला आलो. फार मला माझ्या धर्माचं कौतुक आहे, फार. मी प्राऊड फील करते, टू बी प्राऊड हिंदू. दगडालाही देव करायची ताकद ज्या आऊला देत आहे त्याला हिंदू म्हणायचं, कौतुकानं सांगायचं. अशा मातीत जन्माला आले तिथं दगडालाही देव करू शकतो. अजून काय सामर्थ्य पाहिजे, काय हिंदुत्व पाहिजे मला सांगा. अरे आई बहिणीला देवी मानायची ताकद आमच्यात आहे, माय बापाला देव मानायची ताकद आमच्यात आहे. अरे एवढं सामर्थ्य आहे, आम्ही हिंदू म्हणून कौतुकाने जगू रे. ती आवली तुकोबाची दुसरी पत्नी गरीबाची नव्हती, ती जागीरदाराची होती. एकदम श्रीमंताची गुळवे सावकाराची पोरगी होती. पण एक्का लोगड्यावर तुकोबाचा संसार केला तिने. एक्का लोगड्यावर. किती? एक्का मान. 3-3, 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हती. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी ना तुम्ही बसलेले, थोडेफार शेतकरी आहेत का? बोलत सारे असं उगं मड्याला बसले आणि बसत जाऊ नका. तुम्ही लय भारी बसता. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, दरवर्षी तुझ्याच नाव ऐकून येतो, तू बोल. मला नाही माहिती, ते म्हणतात ना संख्या जास्त आहे म्हणून म्हटलं महाराज. बोलायचं रे, जिथे नाही तिथं किती बोलता. बरं तुम्हाला धरून आणलंय का, बळजुबरीला आलाय का? 200 दिलेत का यायला? 3 महिन्यापूर्वी महाराज. कॉटरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब भिकारी. जर कष्ट विष्ट करत जा आणि नाव कमवा तरुणांनो, मोठे व्हा. नोकरी सरकारी असली ना, वर्ग किती बी काळा भंगार आणि किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकून गोरीच भेटती. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, चांगल्या स्वभावाचे असले ना, खिशात दमडी नसली ना, छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतंय होय म्हण की, अगं तर वैवण, अगं मी बाजरी वैवा. बेकार आहे का अवस्था करून घेऊ नका. जरा कष्ट बिष्ट करा, स्वतः मोठे बिटे व्हा. लोकांच्या जीवर कधीपर्यंत जगायचं रे. मला लय वाईट वाटतं महाराज, आपण हिंदू असून जेव्हा अशा तशांच्या पाया पडतो ना, गरज नाही रे आपल्याला. अरे ज्ञानोबा तुकोबा कळलं ना, तुम्ही आयुष्यात पाया त्यांच्याच पडायचं जे वैष्णव धर्म मानतात. आम्ही शिवरायांना का मानतो माहिती? जगदूर तुकोबांचं कीर्तन चालू होतं. तुकोबांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबांनी पायाखालचं घोंगडं बसायला टाकावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, बुवा कळतं आम्हाला एवढं, कुठं बसावं आणि कोणाच्या बराबरीला बसावं. जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत माती टिकवायची ताकद या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्याचा लोभ करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहत नाही, हे कळतं आम्हाला. अरे हिंदवी स्वर्गाचं धनी होतं, पण कीर्तनात बिना आसनाचं बसायचं. आता साधी साधी माणसं सुद्धा खुर्च्याशिवाय बसत नाही. सरपंच असा त्याला खुर्ची लागते, सदस्याला खुर्ची कशाची? कीर्तनात. कीर्तन संपलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी पायाजवळ तलवार ठेवली. म्हणले बुवा आजपासून हे काही लढणं बिडणं नाही, पांडुरंग आणि आपण बास. तुकोबांनी नाही, राज तुकोबांनी तलवार घ्यावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात द्यावी आणि सांगावं, हा सुद्धा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. माझा गाथा जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं असेल तर ही तलवार तुम्हाला हातात घेणं हेच तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. हाच तुमचा परमार्थ आहे. तसं गाथा हा माझा परमार्थ आहे, तसं तलवार हा तुमचा परमार्थच आहे. दुसरं काही सुद्धा हे कायम लक्षात ठेवत जा. फक्त छत्रपती शिवराय माझ्या जातीचे आहेत म्हणून शिवजयंती करायची असं नाहीये. विचार डोक्यात घ्या. सामर्थ्य म्हणताय आपण, आणि शेतकऱ्यांनी तर एवढे उपकार म्हणावे राजांचे. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, मरणार नाही याची खात्री द्याल का? निमखेडकर, उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का? बोलत जा. याचाल का? नाही देणार. सरकार कोणाचं येऊ द्या, शेतकऱ्याचं वाटोळ ती वाटोळच आहे. मी विश्वासानं सांगू शकते व्यासपीठावर, जर पुन्हा एकदा शिवशाही आली ना छत्रपती शिवरायांच्या काळात,
पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला होता. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळातही पडला होता. पण छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. काय मॅनेजमेंट असेल, काय व्यवस्थापन असेल त्या माणसाचं, हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी खेड शिवापूरला बांधलं. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. 4 वर्षाची पुण्याला जाऊन डिग्री घेतली नव्हती इंजिनियरची. काय डोकं असेल. या मातीमध्ये 7/12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. एका वाक्यात सांगायला गेलं ना, कोणाच्याच बापाचं नाव 7/12 लागलं नसतं जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. हे डोक्यात घ्या. म्हणून आम्ही तितके मानतो त्यांना. वेळे नाहीयेत. बरं ते तर मरू द्या. नोकरदार मंडळी, महिन्याच्या पहिल्या तारखेला हातावरची पगार पडती ना, ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. पाटीलकी देशमुखी त्यांनी बंद केली. म्हणून तुम्हाला तुमच्या कष्टाचं मिळतंय हे लक्षात घेत जा. शेतकरी रे आपण, कळावा आपल्याला. शेतकरी ना तुम्ही प्राऊडली सांगत जा रे. बाकीचे कसे अध्यक्ष, सचिव, चेअरमन नसा फुटायची वेळ ती आमदार सांगतात रे. आपणही सामर्थ्याने सांगायचं शेतकरी आहे. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे, त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा आणि लाचारीचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची अवलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. शेतकरी आहे आपण. जेवढा जीव आपल्या बापाचा आपल्यावर आहे ना, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जी माणसात आणि जनावरात फरक करत नाही, त्याला शेतकरी म्हणायचं. शेतकरी ना. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल नाही. जिजाऊंच्या पायात काटा मोडला, तुम्ही शेतकरी दादा. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसं बघतो? लाजू नका, सगळी तुकाच लावायचं. तुम्ही काय हायजीन मेंटेन करायचं नसते, तुकाच लावायचं. पण एका थुक्यात काटा दिसतो, तो काही सॉक्स घालून नांगर धरतो, थुक्यात काटा दिसतो. 2-4 वेळा तरी लावावा लागतो. आता काटा मोडला जिजाला, तुकोबांची पत्नी, त्रास झाला त्रैलोक्याच्या नात्याला. साधा नाही येतो. साधा वया भक्ती गाज नाही लाज. पण त्याचं दर्शन व्हायचं म्हणजे सोपं नाही. ऋषी मुनी तपस्वी झाल्याला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात. एवढं ध्यान करूनही त्यांना विटेवरच्या मालकाचं दर्शन मिळेल असं इतकं अशक्य असताना माझा परमात्मा जिजाऊच्या पाठीमागे धावतोय. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतोय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. जागेवर आहे विठेवरचा मालक. तुकोबांना भाकरी देऊन आल्या जिजा. त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायबाबाचं. तुका लावून काटा दिसतो का पायला? त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्याने ही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचीला लईच झोंबलं. पंढरपूरची तुमची नाही महाराज, आम्ही एकीलाच मानतो. आमच्यासाठी राही रखमाबाई तुम्हा ये बुत्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये बुत्यात या तया, सीधे हलवून जावे करा देवराया, सीधे हलवून जावे करा देवराया, सीधे हलवून जावे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हा ये बुत्यात या, रखमाबाई तुम्हा ये बुत्यात या, सीधे हलवून जावे करा देवराया, 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 हलवून जावे करा देवराया, सीधे हलवून जावे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती दिसियावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मग दिनाचे बुद्धरी, वेगळ्या नावात हरी अनावात हरी, वेगळ्या नावात हरी अनावात हरी. अरे काय बायकोला स्वतःला बोलल्यावर वाईट वाटत नाही, पण नवऱ्याला बोलल्यावर वाटतं.
बायका लय गोड असतात रे, लय गोड आहे तुम्ही माय, लय निमकड्याच्या बाया तुम्ही ते लय गोड आहे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही. एवढं एकच फॉल्ट आहे माया, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे ना. ते बोलतात त्याचं कारणच तुम्ही. काही लागत नाही बायकाला, 2 शब्द प्रेमानं बोलत जा. एक म्हणून सांगते, एवढं सहन करते बिचारी. काय जात रे तुम्हाला, तुमचा पण मेन सिगो पुरुषी अहंकार. बाई चपली कशी ठेवायची, डॉक्टर घेतलं की नाचती बस बोंबलत. मग काही गरज आहे का. 2 शब्द रे, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्वर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा आणि साथ देणारा भेटला. वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा. हसलाव कसा, तुम्हाला बाईचं कौतुक पण जमत नाही, तुमच्याच बायकाचं केलंय. खरं की नाही ग माय. आयुष्यात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार सुखाचा होतो. कोण शहाणा लागतो ग माय. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल अक्कल मला. माझं पीठ दुसरं सांगा, खरं आहे का खोट आहे. संसारात कोण शहाणा लागतो. अगं मी नाही म्हणत ग, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाह्य सासरवासच आहे. प्रेम बायकला नवऱ्याचं भेटलं तिला काहीच अवघड जात नाही. विठेवरच्या मालकासारखा मालक वैष्णवाला भेटला, संसार सुद्धा वैकुंठासारखा झाल्याशिवाय राहत नाही. तू का म्हणे सोपे आहे, कशामुळे सोपं झालं. शहाणा तो धनी येतोय, आम्हाला मालक लय शहाणा भेटला, त्याच्यामुळे द्वैताची झाड नाही, आम्हाला द्वैत लागलंच नाही. पण आता कसं झालं, गुरु विन आणि तया कैचे कीर्तन, आम्हाला गुरुच असा प्रबळ भेटला. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे. आमचं आयुष्य म्हणजे राजाच्या राणीसारखं झालं, भीक मागायची गरज पडली. इतकं दिलं त्याने, इतकं दिलं, मागे पुढे उभा आहे, आली आघात, काहीच कमी पडू दिलं नाही रे, काहीच नाही. इतकं केलं त्या परमात्म्याने आमच्यासाठी, नाव काढायचं नाही. ते जुनं भजन वाटत, लेकरांची सेवा केली सजवाई, लेकरांची सेवा केली सजवाई. कसं पांढर रेडू कसं म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका.
आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा. कळलं तिला कळलं थोडं पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची सुखी संसाराची पाठीमागच्या डिस्क्या तोंड हलवी देत्या. अरे ह्या शिवाला नाही कळायचं पण त्या शिवाला कळेल ना. सुखी संसाराची पाहुली चालती पाहुली चालती यमुनीच्या तीरी काल पाहिलं काढावा तो पासरी सांगा असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे आणि तुम्ही इमानदारीने सांगा अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे मरत जाऊ नका दुसरं काही नाही महाराज अर्धा आयुष्य भांगरच गेले तुझ्यासाठी गेले बनात तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे नुसती मरायला शिवजयंती करते ते त्यातलं हे ज्ञान वगैरे काही तीळ मात्र नाहीये काय संस्कार होते माझ्या राजांचे तुम्हाला काय वाटतं आता जे नराधाम आहेत म्हणजे बाईवर वाईट नजर टाकणारे छत्रपती शिवरायांच्या काळात नसतील का असतीलच की सगळेच कुठे काही चांगले असतात का पाची बोट वेगळी रे माणसाचा भेद तर किती असणार आहे 17 वर्षाचे शिवराय होते
रांगाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातून पोरगी उचली, तिच्या अब्रूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. पोरीचे मायबाप आऊसाहेबांच्या समोर येऊन पदर पसरून उभा राहिले. बायकोनं विचारलं, त्या बापाच्या त्या पोरीच्या माईनं पदर पसरून विचारलं, आऊसाहेब, अहो 13-14 वर्षाची पोरगी माझी बांधावरनं बापाला भाकरी द्यायला चालली होती, आपल्याच माणसानं आपल्या पोरीवर वाईट नजर टाकली, राजाचा पाटील नावाचं नाव त्याचं, पोरगी उचलली, अब्रूची माती केली, अहो सांभाळली असती मी आऊसाहेब तशीच. पुढचा गोळा होता माझ्या, नुसती हाऊस पुरवली नाही आऊसाहेब, कुणाला कळू नये म्हणून जिवंत विहिरीत ढकलून दिलं. अरे हिंदवी सुद्धा स्वप्न बघता तुम्ही आऊसाहेब, फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, हे जर तुमच्या पोटचं लेकरू असतं तर तुम्ही काय न्याय केला असता, त्याच हिशोबाने मला न्याय द्या. आणि ज्या देवघरात देवी पवित्र नाही, तुम्ही काय हिंदवी स्वर्गाचे स्वप्न बघताय आऊसाहेब? डोळ्यातनं खळात खळात पाणी आलं आऊसाहेबांच्या. आऊसाहेब रडतायत. 17 वर्षाचे शिवराय आहेत, नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते. डोळ्यात पाणी दिसलं आईच्या. काय झालं आऊसाहेब, कशाला रडताय? अहो जिवंत आहेत आम्ही, काय झालं सांगा तरी आमच्या परीनं आम्ही नक्की सुधारायचा प्रयत्न करू, झालं तरी काय आऊसाहेब? आऊसाहेबांनी सांगताच तळपायाची आग मस्तकाला गेली राजांच्या. 17 वर्षाचे शिवराय सिंहासनावर बसले आणि सांगतायत, बोलवा बोलवा त्या रांजाच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, पण जिवंत ठेवा, मरू देऊ नका. असा जिवंत उघडा करून वेशीवर टांगा आणि आलेल्या प्रत्येकाला दौंडे पेटवून सांगा, हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली आई बहीण देवघरातल्या देवीपेक्षा कमी नाही, तिच्यावर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. पुन्हा हिंमत नाही झाली कुणाची पोरीकडे वर नजर करून बघायची. दोन्ही हात दोन्ही पाय छाटले आणि उघडा करून वेशीवर टांगला. ही न्याय व्यवस्था होती म्हणून बाईवर कुणाची वाईट नजर गेली नाही. आताच काय झाला बलात्कार, त्या माणसाला बोलवा, त्याच्यावर केस टाका, जेलमध्ये टाका, खाऊ पिऊ घाला आणि पुन्हा बघा तारकावर तारका तारकावर तारका. आणि छागीदार बापाची अवलाद असेल तर जमानतीवर सुटतंय. कोण लक्ष देत आहे? लेकरू गरीबाचा असेल तर आई बापाला पैसे खाऊ घालून गप करायचं. काय राहिलं रे सध्या? काही नाही बघा दादा, विनंती माझी, तुम्ही तरी डोळे उघडा. इथे फक्त एकच सत्य आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भाषा, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे, म्हणून तुझं विनशंभर आहे, म्हणून तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाहीच देवा. तुम्ही तरी परमार्थ नका रे. आजकालच्या पिढीला विनंती माझी, जे तुम्ही आज शिकताय ना, हे संतांसाठी तीळ मात्र ज्ञान नाहीये. 90% सायन्स इज ज्ञानेश्वरी. खूप सामर्थ्य आहे. हे केमिस्ट्रिकल बायोलॉजिकल सूत्र तुम्हाला शास्त्रवेदांमध्ये बघायला भेटतील. साचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. वाचा एकदा ज्ञानेश्वरी, नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना मिळू द्यायला लेकरू माझं परमार्थ. आणि फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते रे. आता ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात, पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली, मग पोरवाया गेली. उगाच थोडे गेली. डांगरा जीव झाला पण काकडा करत नाही आपण. मारुतीच्या मंदिरात पत्ते चालतो, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुणाचं. फक्त पोरच वाया गेली. काय पण माणूस. अरे जे म्हातारं काकडा करतं ना घरातलं, त्याच्या नातवाला एक तरी अभंग पाठ, किंवा ते अभंग नाही हरिमुखे म्हणा तरी पाठ कायच आहे. ते बसतं आजोबाजवळ, वैष्णव होतं ते. मी म्हणते पुढे काय का होईना, हाताचं पुण्य पदरात पडलं की नाही त्याच्या. कसं रे दादा? आता हे म्हातारा बायका स्वतः दारात बसून, आजकालच्या काय पोर येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय जळय माय, सगळं आयतं भेटलं माय, वय ग माय. मान्य की आम्हाला, आय एक्सेप्टेड, आम्ही मान्य करतो. जुन्या पिढीने वाईट दिवस काढले, सहन केलं, त्रास सामर्थ्याने पदरात घेतला, म्हणून आमच्या पिढीला वैभव मिळालं, हे आम्ही मान्यच करावं लागेल आणि करावं लागेलच. मान्यच आहे आम्हाला. पण तुम्ही आता काय करता? आता मिसरी चोळीता. तुमच्या मिसरीच्या वासानं वट्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भागार वास त्या मिसरीचा. त्या तोंडवानं नाताचं मुख घेते कसं बाय. त्याला काय व्यसन लावायचे अवघडे, दुसरं पुढे सांग ना. आणि कळत नाही असं काय नाही, सगळ्याला सगळं कळतंय गुरुजी, सगळं कळतंय. कळत कसं नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं पंढरपूरला, येईल का? सकाळी मांसाहार केलेला दुपारी पंढरपूरला येईल का? का नाही येणार? ते महाराज आज नाही आजकाल
उद्या तू पवित्र होतो रे. आणि ही काय परमार्थ आहे रे? सोमवार गुरुवार खात नाही बाकी दान खाऊन हाणतो, तेवढा कशाला सोडतो? तेवढं मी खाकी. महाराज ह्यांना वाटतं सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झोपतो. तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू असं खायला का? बरं चला, आपण महाराज मंडळी आपण रात्री बेरात्री प्रवास करतो. दरवेळेस गुगल मॅप योग्यच रस्ता दाखवायला असं नाही, कधीतरी चुकवतो. 2:30ची वेळ आहे दादा, 2:30ची वेळ आहे. तुम्हाला रस्ता विचारायचा आहे. एखादा गन्नवाला माळकरी माणूस दिसला, रस्ता विचाराल का नाही? विश्वासाने. का विचाराल? कारण त्या माणसावर विश्वास असेल. ओळखीचा असू द्या नसू द्या, गावचा असू द्या तालुक्यातला असू द्या, त्याला माहित असेल कपाळाला गंध याच्या, गळ्यात तुळशीची माळ आहे, विठेवरच्या मालकाचं लेकरू आहे, अरे जीव पणाला लावेल पण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही, हा विश्वास त्याच्या माळेकडे बघून पटेल. अजून काय सामर्थ्य पाहिजे सांगा? आणि त्याच ठिकाणी पिदाडं दिसलं, मी तर म्हणून गाडीत तळ्यात जाऊ दे घेतल्या, पण त्याला विचारू नको कुठं जायचंय. आता गाडीत बसल्या बसल्या आपलं मस्त रे दादा. म्हणून विनंती आहे, लोकांचा विश्वास लावत जा रे कपाळाला गंध. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे, नेमका पोरायचा आहे का जाळायचा, एवढा तरी मेळ लागावं त्यांना. हवेचा बाबा गंध. आता सायंटिफिकली सांगते मी तुम्हाला, माणसाचं इथे भ्रमरंध्र असतं. इथे काय असतं माणसाचं? भ्रमरंध्र. भ्रमरंध्र म्हणजे माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी या दोन भवायांच्या मध्ये एकत्रित होते. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे मसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला सकारात्मक भावना निर्माण होते. थोडक्यात काय तर करंगळीच्या शेजारच्या अनामिकेने तुम्ही जर इथे गंध लावला तर तुमच्या डोक्यात पटकन वाईट विचार येत आणि आले तरी फार काळ राहत. हा का शुद्ध शाकाहार असावा? तुम्ही जे खाता तुमच्या शरीरामध्ये तसंच राहतं. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सारा, हा परमात्माचा नियम आहे. का असा नियम आहे? तुम्ही 1 महिना मेथीची भाजी, शेपूची भाजी, चपाती, साधं वरण भात, कमी तिखटाचं कमी तेलाचं खाऊन बघा, तुमचा राग कमी होईल. किती महिना? 1च महिना तुम्ही कमी तिखटाचं कमी तेलाचं खा, तुमचा राग कमी होईल. तामसी अन्न माणसाची रागिष्ट बुद्धी वाढवतो. किती सोपं आहे. मग सगळ्यात मोठा परमार्थ काय? व्यसनावर ताबा आणि शरीरावर नियंत्रण. हे जमलं. सगळ्यात बेकार जे मन आहे, आता कुठे धावे म्हणत तुझे चरण देखली या भागा गेला, काही राहतच नाही ना देवा. सगळ्यात बेकार काय? विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, पैसे जितरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसात अविवेकी म्हणतो, संतोषाला चाड लावतो, बसला जागी फिरवता असं मन आहे. सगळ्यात चंचल मन. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत महामदवर कटो मत्समकार दश चंचल. सगळ्यात पहिलं मन एवढं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कसं कळत नाही? आता मार 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 बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच प्रेमानं म्हणतं नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात वळायचा बरं कळतो. आता काय करायचं? माय पिला ना, टोपलावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का? किती बी टाकलेली असू द्या, तेवढा धुंदीत म्हणी कळतंय, त्याला नाटक करतोय ती, सगळं कळतंय. आणि डोक्यातलं काढून टाका. इंजेक्शन औषधानं भूत दारू बिरू सुटती, काही नाही. मनावर ताबा असल्याशिवाय व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना, तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब, ह्या बायांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. घे करून घे जाणवारा घे मेल्या घे जिंदारा घे. आयुष्य पण दिलं असतं. ती म्हणली असती नवरा दंड नाही, मंगळसूत्राला काय खायचं का? आणि खरंच आहे दादा, तुम्ही कुणाचेही असू द्या, पण संगत चुकीची लागली ना, तुम्हाला दुर्व्यवहार वागायला वेळ लागत. या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य. 1 नंबरचे विद्वान सगळ्यात विद्वान दशरथ राजा. 1 नंबरचे विद्वान कोण? दशरथ. 2 नंबरचे कोण? द्रोणाचार्य. महाभारतात द्रोणाचार्य हे नाव ऐकलं असेल. ज्यांनी चक्रव्यूह ऐकलं, 7 मंडल केंद्रबिंदू ते द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला मस्तक लावूनच
रथामध्ये चढायचा एवढा अधिकारच्या द्रोणाचार्याचा. त्या द्रोणाचार्याचा पोरगा संगतीनं वाया गेला, ज्याचं नाव अश्वत्थामा. द्रोणाचार्याच्या पोराचं नाव काय? अश्वत्थामा. संगत कोणाची? जयद्रथ, दुःशासन, इनमिक. इनमिक कोण? सगळ्यात पहिल्यांदा द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली हे ज्या दलिंदराला दिसलं तो इनमिक. आणि नजर अशी गोष्ट आहे दादा, तुम्ही किती परमार्थ करा, एकदा नजर चुकू द्या, तुमचा काटा निघाल्याशिवाय राहत. तुम्ही किती आयुष्यभर भजन करा, आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं, आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, भजन नारायण 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 नारायण. आयुष्य एकदा चुकली. कितीदा? भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत बरं का. भक्तीला आणि वैराग्याला तेजोमय करायची ताकद ज्यांच्या भक्तीत आहे ते नारद आहेत. ज्यांनी वाल्या कुळ्याचा वाल्मिकी केला ते नारद आहेत. कितीदा चुकले? एकदाच. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या माग मास लागलं. निसर्गाचा नियमच आहे, कळलं त्यालाच कळलं. आता मासोळीच्याच माग मास लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. ती बघून नारदाला जरा वाईट वाटलं. नारद म्हणले एकटं जगण्यात मजा नाही, कोणतरी सोबत पाहिजे. बायको सहसंगिनी पाहिजे, बायको पाहिजे. तसं बायको असणं काही चुकीचं नाही, कुणाला वाटत नाही. टाळकऱ्यांना वाटतं एवढा उभा राहिलो 2 तास, घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे वाटतं मला. गुरुजीला वाटतं एवढा बदड बदड बदडी, घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे वाटतं मलाच वाटतं. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय तुम्ही लय खुश होऊ नका, यांचा परमार्थ चांगला आहे, बायका चांगल्या भेटत त्यांना. तुमचीच बघा दर रविवारी म्हणती आणा की, तुम्ही बी खाऊ मी बी खातील, लेकराला बी देऊ. त्यांच्या म्हणत नाही ते आणा म्हणून, भाग्यवान नाही ती. तुमची तुम्हाला बी खाऊ घालते ती, लेकराला बी खाऊ घालते ती. त्याच्यामुळं अरे शेवटी बायको बायको असणं काही वाईट नाही. पण नारदांनी चुकीच्या अवस्थेमध्ये बायको मागितली. नारदांनी ते पाहिलं आणि देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. देव म्हणलं मी कुठून देऊ? नारद म्हणले तुम्हाला 16,108 आहेत, 2 द्या ना, प्रसाद आहे. आणि ते डोक्यातलं काढ बरं का पोरांनो, ते देवानं एवढ्या बायका केल्या मग आम्हाला 2 काय? देव आहेत ते, वासनिक असेल तो परमात्मा कसा? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली तेव्हा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, लोक चांगलं समजणार आहेत का आम्हाला? अरे बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड, फुटलं की. अरे स्त्रीने जगता आलं तर स्वाभिमानाने जगावं, कलंकित जगण्यापेक्षा जीव द्यावा, याला बाईचं आयुष्य म्हणावं. कशाला जगावं देवा? पण आम्ही पवित्र आहोत हे तुला कळणार आहे. तू जरी सांगितलं लोक ऐकणार. सीतामाई तुमची पत्नी होती तरी लोकांनी ऐकलं, आमच्या बाबतीत कसं ऐकतील? देवाने सांगावं चूक नसताना शिक्षा होत असेल तर मी परमात्मा कसा? कारण देव त्याला म्हणावं, पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला कौरवांनी, अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देव आहेस ना रे? अरे देव असून वचन मोडलं, काय आदर्श काय घ्यायचं तुझ्याकडनं? कृष्णाने सांगितलं स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं, सगळ्यात मोठं वचन देवाचं. नामा म्हणे केशव राजा केला नियम. एवढं जर परमात्मा करतोय तर आपलं अस्तित्व त्याच्याशिवाय असणार आहे का? नाहीच रे. मग लक्षात घ्या तो परमात्मा आहे. देव म्हटले अन्याय कशाला? तुम्हाला विचारलं कुणी कोण तुम्ही? ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो धर्म आहे माझा, तो परमात्मा आहे माझा. ते हिंदू आहेत आम्ही, वासनिक बायका नाही आहेत. 8 बायका देवाकडं आल्या, देवानं केल्या, एकही बायको देवानं केली नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. उगाच काही म्हणायचं. आता हे पोरांनी हे बिले दणका उठवलाय. राधाकृष्णाचं लगीन झालं नव्हतं, त्यांचं प्रेम पवित्र, मग आपल्याला काय होतंय? तू इकडे शेंबड्या तुला सांगते. हा विमल खातो ती कृष्ण आणि जीन्स घालती ती राधा. जरा नीट जोड्या लावा की. देवाची बरोबरी आपल्याला होत असते काय? राधा आणि कृष्ण एकच आहेत.
सगळ्यात देखणं रूप देवाचं मोहिनी. दैत्याकडे अमृत गेलं, शल्कपटांनी घेतलं. देवाकडे आणण्यासाठी विष्णूने कोणाचं रूप घेतलं? मोहिनीचं. फार देखणं देव असाच देखणं. शंकराचार्य सांगतात ना, अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपति अखिलं मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम. देवाचं चालणं, बोलणं, दिसणं, रुसणं, हसणं, पळणं सगळं गोड आहे. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. नोहे सारिता लग्न मिळविता मिठी पडली पंढरीराया. आपोआप माझे चित्त तुझे, आपोआप मन तुझ्या जवळ गेलं रे देवा. आपोआप एवढा संभवतो म्हटलं काय अजून अजून काय अंतर द्यावं सांग ना देवा तुम्हाला. अजून काय अंतर द्यावं तुला. एवढं सामर्थ्य जर तुझ्यामध्ये असेल तर मी तुझाच आहे बाबा. देवा माझा मी, हीच माझी, बाकी आपलं काही नाहीच आहे. ही ताकद नका दे. मग ज्यावेळेस देवानं मोहिनी रूप घेतलं त्यावेळेस देवानं सगळ्यांकडे प्रत्येकाची नजर फिरली. महादेवांची सुद्धा. महादेवांना सुद्धा वाटलं एवढी सुंदर स्त्री बायको. प्रत्येकाला वाटलं किती सुंदर स्त्री आहे. एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली, इतकी देखणी गोंडस सालस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. देवाला सुद्धा विचारांचं नवल वाटलं. आणि परमार्थाचा नियम आहे, तुका म्हणे चित्त करा रे येवोनी गोपाळ. मन स्वच्छ असेल तर जगाचा मालक तुम्हाला अधिकार दिल्याशिवाय राहाल. इतकं शुद्ध अंतकरण सूर्यदेवाचं. भगवंताने सांगावं तुमची मनोकामना मी पूर्ण करतो. जेव्हा द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून जन्माला येईल तेव्हा तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल. ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल. एवढं देखणं स्वरूप त्या राधेचं असेल. तुम्ही आत्ता सांगा, ऐकलं असेल नीट तर, राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का? आम्हातया परस्परे एका नामाचीच अंतरे. काय फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात? नाम स्वरूपी, बाकी काही सुद्धा. देवात आणि आपल्यात सुद्धा तेवढाच फरक आहे बरं का. सर्वागटी राम देहादेही, बाकी काहीच नाहीये. आणि जर देवाला नाकारलात व्यर्थ जन्म गेला. मग अस्तित्वच संपतंय तुमचं. देव आहे म्हणून अस्तित्व आहे हे लक्षात ठेवा. मग काय, नारद म्हणले देवाला देवा बायको आहे का? लक्षात आहे का? तुम्ही आहे का? लक्षात ठेवा. बायको देव नाही म्हणले, जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. भरला घनदाट हाही दिसे. माऊली म्हणतात जे जे दिसे भूत देते मानीचे भगवंता भक्तियोगुण निश्चित जाण माझा. सगळीकडे परमात्मा. 16,106 घरं फिरले. 16,107 घर जामवंतीचं. अस्वलांची कन्या, सगळ्यात देखण्या योगेश्वर भगवान त्यांचा. नारदांची मनोमन इच्छा ह्या भेटाव्या, पण देव मायावी रूपाने त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. कोण? रुक्मिणी आईसाहेब. विठ्ठलाजवळ कोण आहे? रुक्मिणी आईसाहेब. तुळशीला पाणी घालत होते. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतंय. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणी चापले. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणले दिसायला तर नारद लागले, पण रोज आईसाहेब म्हणत होते, आज डायरेक्ट रुक्मिणी म्हणतात. पिसाळले का काय? नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं इतकं मोठं पाप नाही. नवऱ्याला एकेरी नावानं हाक मारायची. मग इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. काय म्हणा? कोण म्हणतंय? भक्तिसूत्र सांगणारे नारद म्हणतायत. कुणाला म्हणतायत? जगाच्या जगत जननीला म्हणतायत. काय म्हणतायत? नारद राव म्हणा. इतकी बेकार नजर आहे. रुक्मिणी मातेला कळलं ही भंगलय आणि देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच काम मुख्यमंत्री करत नाही ना. बाकीचे दोन काय शोभेला बसवले होय खाली महाराज. थोडंफार तरी काम द्यावं लागतं त्यांच्याकडे. मग ते खाली उपमुख्यमंत्र्याला दिलं.
मी देवाचं म्हणते बरं का, तुम्ही बस तिकडं नेऊ नका महाराज. ते रखमाई मातेला दिलं. रखमाई माता म्हणल्या खरं आहे नारदराव तुमचं, असं पण देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येते. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसलं भारी ना, कुणीच नाही. खरं आहे नारदराव, पण कसं आहे ना, मी जर तुमच्या हाताला धरून अशी आले ह्या निमखेड्यात, किती वर्ष झालं लोक सत्य करतात. ही सगळ्यांनी सगळी चरित्र ऐकलेली आहेत. काय म्हणतील ही सत्यातली लोक, कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? म्हणतील का? अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा ग, म्हणतील का? नाही म्हणणार. लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती का? सांगत जा. कळलं त्याला, कळलं महाराज. ते असं असतंय. मग आपण काय करू म्हणे, विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या संगमेश्वराच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे मराठी, लिंग प्रवर्तन. म्हणून म्हणलं मराठी शिकत, लय सोपं आहे. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आले नाही. वर आले नाही, वर आली उगच्या उग धोत्रातले गेले लुगड्यात गुंतले. चांगले नारायण नारायण करीत होते, चिपळ्या गेल्या बागड्या आल्या. चांगली कुंडलं होती, कुंडलं गेली झुमकालं, नतनीन मुरनीन ठुशीन बोर माळन. चांगली शिटी होती, शिटी गेली नीनी आली. नारद की तो बाई नारदी, नारदांची काय झाली? नारदी झाली. दष्टपुष्ट पुरुषाची चवळीच्या शेंगासारखी देखणी नार झाली. त्या कुंड ज्या वनात निघालं, त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा शिकारीसाठी आला होता. खांद्यापर्यंत केसत, इथं पेटी बांधलेली, दष्टपुष्ट उग येड. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चला. रुक्मिणी माता नारदी म्हणल्या तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? ती म्हणला ग चल. नारदी म्हणल्या मी आताच बदलले ग. वडीत वडीत नेला, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही पोर. निमखेडाकर थोडी थोडकी झाली नाही. किती झाली? 60. किती झाली? मी काय कल्पनेनं सांगायले का? बरी काय काल्पनिक कथा आहे का? नाथ बाबा सांगतात, भूत लागले नाही तायला 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नाही 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नाही पाठी भूत आले. नाथ बाबा सांगतात अशी ढालच पाठीमागा लागली. एका नजरेनं घाळा केला, 60 पोरं झाली. नाती म्हणल्या धनी 60 बी पोरच होय, एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला षष्ठी. किती लेकर? कोणाला? अहो नारदीला. आधी नारदाची काय झाली? तिला पुन्हा किती लेकर झाली? माय घरात 2 असले किती जीव दमतो? 2 बी देव कोणाची देत नाही. एक शान असतंय, एक शान सगळं ऐकतंय, शाळेत जातंय, जेवतंय वेळेवर, अभ्यास करतोय. दुसरं विरुद्ध असतंय, माणसं बघून मुदाम करतोय. त्याला माहितीये माणसात काय करते, निश्चित दात खाती करते. काय पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना, मजा मारून घेतो महाराज. आता माय 2त एवढा तारा, 61त किती असत? नारदी म्हणजे एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक कटाळा. असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. रातच उठल्या, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी पुन्हा धोत्रातलं लुगड्या, पुन्हा लुगड्यातलं धोत्रा. नारद म्हणले सुटलो काय गे. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविण्या पाण्याच्या बाहेर आल्या, गळ्यात
तिला घेतला नारायण नारायण म्हणले गेलोय बरं. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होता. प्रेमाने म्हणले नारदराव. नारद लांबच म्हणले कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब आई साहेब आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलो होतं तर तोंडानं सांगायचं, लय चुकलो होतं दोन चार आणायच्या, एक सण बाळात पडा तेवढी बरं का लय स्वचलं काय दिली काय ते गावरा. आता जिंदगीत बाई बघणार नाही. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या मला निमखिडेकर हसून नारदाचं येत नाही, मला काळजी तुमची वाटते. त्या बिचाऱ्यांचं एकदा चुकलं होतं तर एवढं भोगलं. तुमचं अर्ध आयुष्य कचकच कांद्यात गेलंय. कसं होईल तुमचं. अरे चुकून पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू. कसं व्हायचं तो. त्या बिचाऱ्या नारदानी एकदा बायको मागितली तर एवढं बोललं. तुम्ही सत्याला रोज बायकोच मागाया. कसं व्हायचं तुमचं. असं द्या जाऊ द्या. हो का जे झालं ते आता काय बदलायत. तुकोबाराय म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही. आता जे झालं ते आता तरी या बहिणीची शपथ घ्या, इथून पुढे देवाशिवाय दुसरीकडे नजर जाणार. जर गेली तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार. नजर सामर्थ्यवंत पाहिजे. रुक्मिणी माता म्हणल्या नारदराव तुमचा रोग बोलून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चं व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत मला. दादा मी स्त्री म्हणून सांगते तुम्हाला, ज्या माणसाला स्त्रीची कदर करता आली ना, या महादेवाची शपथ घेतो विटेवरचा मालक त्याच्या घराची चाकरी केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याला स्त्रीचा सन्मान करतात खूप ताकद आहे दादाबाई, खूप. विटेवरचा मालक त्या जिजासाठी आला. लक्षात आहे का. फिरत जा पण येत जा. एसटी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नाही की नाही. तिकीट काढलं ना आपण शेवटपर्यंत, शेवट 11 पर्यंत बिंदास राहायचं. या विषयाकडे जिजासाठी कोण आले. विठेवरचे मालक आले. जगाचा बाप आला, पंढरीचा मालक आला. जिजांचा पाय स्वतःच्या हातात घेतला. राग रखमाईला आला. रखमाई म्हणल्या का हो विठ्ठला, त्रैलोक्याचे धनी तुम्ही, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, काय अधिकार आहे तुमचा तेव्हा. अहो तुझे असत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, अहो तुमच्यामुळे तर हे सगळं. आणि तुम्ही सामर्थ्यवंत. अहो तुम्हाला मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो. गेली तासभर झालं थुका लावताय, काटा दिसे ना तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की निमखेडकर देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वाटतं असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी येत्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा माझ्या नामचिंतनाकडे. स्वीकारलं ते माझं अस्तित्व. लोकांनी वेडं ठरवावं, लोकांनी गाथा बुडवावा, बायको अन्न करून मरावी, अहो लेकरं सुद्धा तडफडून दुष्काळात जावी. एवढं सगळं भोगूनही माझ्यावरचा विश्वास ज्या माणसाचा कमी झाला नाही. त्यांच्या बायकोने कधीच नवऱ्याचा विचार न करता ढाल बनून जो संसार सांभाळला, अहो तुकोबांचा संसार ज्यानं वैकुंठासारखा केला, अशा पतिव्रतेच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. काय अधिकार असेल सांगा. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. मायबाप जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला.
आपलं गाराणं काही देवापर्यंत गेलं असू द्या, हरकत नाही. जोपर्यंत विटेवरचा मालक पाठीशी आहे, दारात तुळस आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखात विठ्ठलाचं नाव आहे, कुठलीच अशुद्ध शक्ती, कुठलीच शत्रू शक्ती तुमचं काहीच वाटोळं करू शकणार नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जोपर्यंत देवा तू माझ्या पाठीशी, मग अवतार कुठलाही असू दे, मग तो शिव असू दे, राम असू दे, कृष्ण असू दे, नाहीतर पंढरीचा मालक असू दे, अवतार कुठलाही असू दे, देव कधीच कमी करत नाही, कधीच नाही. खूप दिलं देवाने. मग ते मल्लिकार्जुन असू द्या, ती अक्का महादेवी असू द्या, ते मन्मथ स्वामी असू द्या, कोणी असू द्या, भगवान शिवाने कुणालाच द्यायचं कमी केलं. कायम लक्षात ठेवा ना. अहो देवाला संत मानतात, देवाला राक्षस मानत, पण महादेवाला संतही मानतात आणि राक्षसही मानतात, दैत्यही मानतात आणि देवही मानतात. काय ताकद असेल, करा ना विचार. पण विनंती आहे, अवतार हे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे. तू कुठल्याही रूपात येते, मला ओळखू आला पाहिजे, कुठल्याही रूपात. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आए ना प्रभु जी, चले आए. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. कुठल्याही रूपात येशील, पण आमचं अस्तित्व स्वीकारायला, आमचं अस्तित्व सांभाळायला मागे पुढे बघणार नाही असणार. मग ज्ञात आहे, जोपर्यंत मी तुला स्वीकारतोय तोपर्यंत मी सत्यात आहे. ज्या दिवशी मी मला स्वीकारून तुला नाकारेल, कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी, सुखी राहायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर तुम्हाला सत्य मान्य करावं लागेल. आणि सत्य एकच आहे, देव माझा मी, याच्या पलीकडे सत्य नाही. तेच दासबाबा सांगतात, काही झालं तरी सत्य एकच आहे. तुझा वीणा शंभराया शिवभक्ती नाही. शंभराया व्यर्थ जन्म गेला. का गेला? कारण आम्हाला ज्ञात आहे. तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी. जर माझा बोलवणार तुझ्यामुळेच की रे, देखवी ऐकवी एक नारायण. जर सर्वस्वी तुझ्यामुळेच आहे तर तुझ्याशिवाय जीवन व्यर्थच आहे ना रे देवा. पण हे कळायला प्रारब्ध फार प्रबळ लागतं बरं का. उगाच देव कळत नाही, कधीच नाही. विनंती माझी, मी कधी कधी विचार करते, काय भाग्यवान असेल ते कुटुंब जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय धन्य असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे. आणि काय पवित्र असेल ते कुळ जिथे वैष्णव जन्माला आले. याच्यासारखं मोठं धनच नाहीये. सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ. हे जोडी देवाचे हे सगळ्यात सामर्थ्यवंत आहे. हे ज्याच्याकडे आहे तोच सतर्क आहे ना. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो गरजेचं आहे. आणि जागा व्हायची ताकद एकातच आहे. उठा जागे भारी आता स्मरण करा भावी चरणी देवा माझा सुखा दिवस हो. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरी नामा भावी चरणी देवा माझा सुखा दिवस जगदोगी जगदोगी राजा राग परगती जगदोगी 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 राग 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 राग
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 नरके हदुरला भजाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरके हदुरला भजाना तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा पुढच्याला सुधारलं नाही पाहिजे कुठल्या मात्रात सोडलं महाराज वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा माहित असावा तेरी मर्जी का मैं हूँ कुटा ओ मेरे अलवेरा मर्जी का मैं हूँ खुदा ओ मेरे अलवेरा जो चाहे करा देगा ओ मेरे अलवेरा मी नाही मी जर मी असतो तर मला माझं हित कळलं असतं नाही कळत परमात्मा पण विनंती आहे सगळ्यात चंचल असणारं मन माकडाला दारू पाजलं माकडाला दारू पाजल्यावर इचू चावल्यावर भूत लागलं मर्कटोसुरापानम यत्र वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्याते विचार करा त्या माकडाचे काय हाल होते एवढं मन चंचल आहे आता हे जर एकदा संसारात गुंतलं तर पुन्हा अवघड आहे आणि यातून तरायचं असेल तर तेजा भाव समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मैया विषय तुझे सांग माझ्या सार्थाशिवाय तरला असं सांग बरं कुणीतरी पार्था तरले तर ती हा भरवसा पण नामधारकाचा आम्ही विश्वास होतो तुम्ही तराल पण कधी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला पण नाम न घेता तरला शिवभक्ती नाही केली अरे अर्थात व्यर्थशिनली आता याचा शब्दशः अर्थ घ्यायला गेलं तर जन्म देणारी माय सुद्धा वाईट वाटून घेत असेल की ज्याच्यासाठी या लेकराला जन्म घातला माऊली याचा अर्थ आपण सगळ्यात पहिल्यांदा जिथून मूळ आहे आपलं जे मूळ आहे ना आपलं मूळ म्हणजे आत्मा आहे आणि हा ज्याच्यामुळे आहे तो परमात्मा आहे शरीर नामस्वरूपी आहे न्यायशास्त्र सांगता आत्मा निर्गुण निराकार आहे मग आपलं मूळचं माहेर आपली मूळची माय कोण एक विठा पायी एक विठा पायी माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगाचं नावाचं वर्णन आहे माझे मायबाप विठ्ठल रखमाई माझं घर माझं माहेर वर्णन आहे ना गबाई जाते ग माही राया गबाई जाते ग माही राया
लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर देखील मोकाशी उभासे विठेवर देखील मोकाशी उभासे विठेवर तुम्ही संत मायबा एवढा उपकार करा तुम्ही संत मायबा एवढा उपकार करा तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा या मजती कवरी दाखवा दिनाचा सोयरा या मजती कवरी दाखवा दिनाचा सोयरा उधळ्या माझ्या मोळच्या खडाला माझ्या मोळच्या खडाला माझ्या मोळच्या खडाला घराला गबाई तात्या ग माहेराला गबाई तात्या ग माहेराला गबाई जाते गमाहेरा गबाई जाते गमाहेरा गबाई जाते गमाहेरा माहेरा माहेरा गबाई जाते ग माहेराला गबाई बाई 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 जाते ग माहेराला कोणतं माहेर जाई नगे माहेर भेटे ना माहेरा विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत होत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी तूच आहे मग माय तू आहेस म्हटलं जन्म तुझ्यासाठी असावा देवी दिला कशासाठी गोमट जे आहे भजन त्याच्यासाठीच ते ज्याला जमलं तो सार्थकी नाही जमलं व्यथशिनली मागोली व्यथशिनली मागोली मागोली शिवा भक्ती नाही केली शिवा भक्ती नाही केली शिव भक्ती नाही केली शिव भक्ती नाही केली शिवा भक्ती नाही केली आता एखादी गोष्ट घडतीये त्यालाही कारण आहे आणि एखादी गोष्ट पूर्णत्वाला जात नाही त्याला सुद्धा कारण आहे काय कारण तुम्हाला शिवाजवळ जाता आलं नाही झालो संसार कबाडी कबाडी याचा अर्थ वाहे करी झालो संसार कबाडी सुख नाही बरं हा अरे संसार आहे हा क्लेशोधिक तरच तेषाम व्यक्ता सप्तचितसा अव्यक्ताही गतिर दुःखम देवदभीर दापत आहे सगळ्यात मूळ दुःखाचं काय असेल ऊर्ध्व मूलवद शाकम अश्वत्थाम प्राहुर्वयम छंदांस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित संसारात झाड उलट आहे जमिनीत पाण्यात आकाशात मूळ याची फलप्राप्ती होत मग हे माहीत असूनही सागरात सुई शोधत असाल तर सापडणार आहे का एवढा मोठा सागर सुई नाही सापडणार मग काय करावं काही नाही देवा आम्ही असं करावं ती लवणाची कुंजरे सुदरी या लवण सागरे नोहेची माघारी परतीची 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला माघारी आला का नाही आला कशाचा आहे तो पाण्यात गेल्यावर काय झाला देव पहावया गेलो त्याचे देवची होणी ठेलो इतका करा विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन भक्त ऐसे जाणा जे देही गेले अशा पाश मग 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरांच्या वचनावर विटेवरच्या मालकाच्या चरणावर देह सोडते देवानं तरी काय कमी करावं आज पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्रेची समाधी याला संतांच्या वचनाची राखणदारी म्हणा धन्य कानोपात्या आजी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञान देवांची म्हणून भेटी झाली ज्ञान देवांची काय करायचं फक्त पण संसार करायचा नाही असा आहे का असोनी बिंदस करा ना तरी दरवी जैसी निघोनी नानारसी परी तेरस स्वादासी नेनी जेवी पळी आमटीत जाती वर्णात जाती पिटल्यात जाती महाकाली आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली मग आमटी तिखट झाली का नाही झाली पळी माय सांगल का एवढी ढवळून येते पण सांगत ती तिचंच काम करते बोलत करीत आपणही तसाच करायचा अलिप्त कमळ जळी कमळ पाण्यात असतं पण कमळावर पाणी संसारिक व्हा
बायको लेकर ते कर्म आहे. अदशमन संपतानी कर्मानुबंधिनी हे करा, पण गुंतू नका, मन रमवू नका. कुठेही असला तरी माझे चित्त तुझे, काही असलं सावळे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन, त्याच्याशिवाय दुसरीकडं मन रमता कामा. फक्त तुझं पाहता दृष्टी न फिरे. मग पाठीमागं गेलं ते फक्त शरीर आहे, आत्मा परमात्म्याजवळ आहे. मग आपण संसाराचे वाहेकरी होत नाही. खूप करतो खूप. आणि आजचं जे पर्व आहे हे महाशिवरात्रीचं जे पर्व आहे, शिवीला अमृताच्या 8व्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन केलं याचं. या पर्वाला चुकून जरी शिवाचं नामचिंतन झालं, आवर्जून तर होऊच द्या, पण कसं चुकून जरी झालं तरी शिव परमात्मा तुम्हाला सामर्थ्याने कृपांकित करतो. तुम्ही ती कथा ऐकली असेल. या शिवरात्रीला पारधी या समुद्राला फार मान्यता. कारण असंच एक पारधी शिकारीसाठी त्या जंगलामध्ये यावे. ज्या झाडावर बसून त्यांनी शिकारी करावी ते झाड बेलाचं होतं. त्या बेलाच्या झाडावर बसून त्यांनी धनुष्यबाणाने सामर्थ्याने ते निशाणा धरावा. आणि पाणी पिण्यासाठी कमंडलू आणलेलं होतं. त्या बेलाच्या झाडाखालीच महादेवाची पिंड होती. आणि त्या महादेवाच्या पिंडीवर चुकून ते कमंडलू सांडावं, हालचालीमुळे बेलाचं झाड हलावं आणि पानं त्याच्यावर पडावी. आणि भगवान शिवाने सामर्थ्याने त्यांना दर्शन द्यावं. त्यांनी विचारावं, देवा मी तर काहीच केलं नाही, मी तर इथं शिकार करायला आलोय आणि तुम्ही मला कशाला दर्शन देताय. भगवान शिवाने सांगावं, आवर्जून नाही पण तुझी पुण्याही चांगली असावी, प्रारब्ध चांगलं असावं म्हणून चुकून तुझ्या हातून माझ्या शिवपिंडीची पूजा झाली आणि मी साक्षातपणे तुला दर्शन देतोय. ही शिवरात्रीचा दिवस आहे. तुम्ही महाशिवरात्रीला आवर्जून तर सोडा, चुकून जरी पूजा केली तरी जगाचा मालक शिव परमात्मा तुम्हाला दर्शन देतोय, कृपांकित करतो. आणि सगळ्यात भोळा शिव भोळा, त्याचे पाय माझे वाचे वदता तयानवाधी. ओम हे सुरुवात. नुसता शंख वाजावा महादेवाच्या मंदिरात, आत्मा जागेवर परमात्माचा. शंख वाजायला नादाई केला, शंख वाजायला नादाई केला, शिवनामाच्या छंदामध्ये माहेर पडा. शंख वाजायला नादाई केला, शिवनामाच्या छंदामध्ये माहेर पडा. सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमां. सामर्थ्य ज्यांच्यात आहे, प्रत्येक शक्तीला बळ द्यायचं ताकद ज्यांच्यात आहे, असे कैलासपती शिव. अवतारही आजच. अहो जशी वरात दिसावी महादेवाची, सासू सासरे जागेवर भुरळून पडतात. दक्षराजाला तर चिंताच वाटते, काय बाबा हे असलं. हा तुमच्या आमच्या लग्नात, देवाच्या लग्नात नाचायला भूत होती. भूत येताळ नाचती हर्षकरी उमापती. देवाने सांगितलं, बाबांनो लय नका नाचू, कशी बशी पोरगी भेटली ती बी भेटायची नाही. हा ना, नका नाचू, विनोदाचा भाग झाला. देव आहेत. पुरुषार्थ याला म्हणावा. एक राजाची कन्या एका स्मशानातल्या राजासाठी अखंड आयुष्य त्याग करते, याला पुरुषार्थ म्हणावा. हे महादेवाकडनं शिकावं. एका स्मशानातल्या व्यक्तीसाठी, राजासाठी एक राजाची मुलगी आयुष्य त्याग करतेय, कारण तिला खरं कळतंय की जे सुख
या व्यक्तीसोबत आहे ते सुख कुठल्याच राजासोबत, माणसाच्या अस्तित्वापेक्षा माणसाच्या स्वभावाला फार किंमत. आणि कलियुगात ती राहिली. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. कलियुगात तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुम्ही स्टँडर्डनेस मेंटेन केला तर तुम्हाला सुशिक्षित किंवा ज्ञानी समजलं. मग तुम्ही आतून किती का मळकलेले असं, आपण वर मात्र राहा स्टँडर्ड काही वाद नाही. त्या विषयात ताकद हे सामर्थ्य आणि साधं आहे रे. नाव कोणाचंही घ्या, देवाचं नाव पाप देत, काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. जमेल तर राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, विठ्ठल म्हणा, जमेल. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेला बघा, हा बा काला होऊ द्या, पुन्हा मारा, काला होऊ द्या. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. तुम्ही कशाही स्वरूपात देवाचं नाव घ्या, ते पुण्य आणि समाधान देतच, कारण त्याचा स्वभाव आहे पुण्य देणं. पुण्याची गणना हरि उच्चारण अनंत जातीला यासी. काही नाही करायचं, फक्त भजन. दोन्ही हात वर करायचं, दोन्ही. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले 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 नमः शिवाय. फक्त मुखात ना विठोबाय रखुमाई, लय उठायची घाई करत जाऊ नका. देवानं उठवायची गेली तर सोसायचं नाही तुम्हाला. हो उद्या सूचना द्यायच्या, कोण उठू नका. हा सुंदर नामचंद्राचा अट्टास अखंडमय चालू असलेली ही सेवा. आजचा शेवटचा दिवस. जगाच्या मालकाकडे एकच मागण्या दिला, तुझा विसर पडू नये एवढंच मागणं पदरात टाक, आता आयुष्य अखंडितपणे विनाशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. बस बाबा सांगतात
आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला, त्याला कळलं नाही की सामर्थ्य आणि परमार्थ हे सत्य. बोलू नका मायबाप, ज्यांना जायचंय त्यांनी जा, पण विनाकारण गोंधळ करू नका. कीर्तनाच्या व्यासपीठाची थोडीशी मर्यादा ठेवा. कोणी बोलत नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेत जाऊ नका. जिथे बसलाय तो काही डोंबराचा खेळ नाहीये. बघू वाटेल तेव्हा बघायचं आणि निघून जायचं. पण तुम्हाला माहित आहे संपत आलंय म्हणूनच गोंधळ करताय ना. 5 मिनिटं थांबायला काय हरकत आहे? माहित आहे तुम्हाला संपलंय. 11 वाजता म्हणजे संपलंय. 5 मिनिटं बाकीच्यांना सांगायचं असतं. उद्याचं काल्याचं कीर्तन आहे, नियोजन आहे, ते ऐकत जा. विनाकारण सगळ्यांना गोंधळात नका टाकायचं. तर उशीर झाला आणि लोकांचे पण ओटावट होते. सगळे अगदी सामर्थ्याने उपस्थित आहात. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य, अगदी सुंदर कंठ जगाच्या मालकांनी ज्यांना समर्पित करावा असे हरिभक्त पारायण किरण महाराज असतील, हरिभक्त पारायण अनिल महाराज असतील, हरिभक्त पारायण राम महाराज असतील, अगदी गोड साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. या बहिणीचे कीर्तन गोड करायची ताकद अजूनही तुमच्या कंठामध्ये सामर्थ्यवंत अशीच वृद्धिंगत होई परमात्म्याच्या मी प्रार्थना करते. अगदी गोड असणार सुंदर पखावाज हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज गतवर्षी आणि याही वर्षी अगदी सामर्थ्यांनी ज्यांनी सेवेला साथ दिली. स्वतः अधिकारी व्यक्तिमत्व असूनही आपल्यापेक्षा वयाने, बुद्धीने आणि अधिकाराने लहान असणाऱ्या लेकीचं, बहिणीचं कीर्तन तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने साथ देऊन ऐकताय. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. शिवनिर्मित असताना मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्यांच्या बोटामध्ये आहे असे हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा त्यांच्या. विनिक्री दादा असतील, टाळकरी सगळी मंडळी असेल, चोपदार दादा असतील, अगदी उत्कृष्ट सिस्टीम दादांच्या मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. उपस्थित तुम्ही सर्व पंचकुस्त्री मंडळी. गेल्या वर्षी मी आले तेव्हा पाणी नव्हतं, अरे काम होत, जमीन दिसायची. यावर्षी भारी आहे, जरा लवकर यायला पाहिजे होतं. 2-3 फेरफटक्या मारल्याच त्या नावात नवी महाराज. म्हणजे कसलं सुंदर आहे. मला सुद्धा मोह झाला की बाबा काय भाग्यवान माणसं आहे. तिकडली माणसं काय अर्धा 1 किलोमीटर गाव असेल तिकडे, तिकडली माणसं इकडे नावेनं येतात. अहो भाग्य आहे. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय की सत्याला यायला इतकी सुंदर सोय, ती सुद्धा निशुल्क आहे महाराज बरं का. अगदी निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्ही इथपर्यंत पोहोचताय. आणि अगदी सुंदर हे संगमेश्वराचं ठिकाण आहे, मंदिर आहे. आणि हे असंच वृद्धिंगत होत राहणार, अखंडित असंच हवं. ही भगवान शिवाची मी प्रार्थना करते. त्यासोबत माझ्यासोबत आलेल्या मुली असतील. अगदी बरीच लोक म्हणतात तुम्ही एवढे पैसे घेता करता काय. मी 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता कीर्तन करते. त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. ते कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यात बी काही नवल नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. घरात परमार्थच होता. 7 दिवसातले 6 दिवस भजन व्हायचं. त्यामुळे एवढं काही अवघड नव्हतं. कीर्तन ऐकून ऐकून पाठ झालेली होती. बाबा तसंच करायला म्हणे, कर जेवढं तुला तेवढं जमतं तेवढं. बाबा म्हणजे माझे वडील. गेल्या वर्षी बाबा होते, यावर्षी प्रयागला गेलेत, त्याच्यामुळं नाही येत. मुली आहेत सोबत, पुन्हा येतील. नेक्स्ट इयर मी आले तर येतील महाराज बरं का. मी एवढ्या निर्भीडपणे माणसात एवढी स्पष्टपणे बोलते त्याचं एकमेव कारण आहे दादा, माझ्या आई वडिलांचा माझ्यावर असणारा विश्वास. याच्या पलीकडे दुसरं काहीच कारण नाही की मी समाजात उभी आहे. मी ती पोरगी आहे, मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. ट्रोलिंगच्या काळामध्ये मलाही असं वाटलं की कशाला काय संपून टाका सगळं, उगाच विनाकारण डोक्याला ताण नको. आई बापाने सांगितलं मरायचा तर सोड, पण कीर्तन सोडायचाही विचार करू नको. जोपर्यंत आम्ही तुला म्हणत नाही की तुझं चुकलंय तोपर्यंत तू व्यासपीठ सोडायचं नाही. ज्या दिवशी आम्ही तुला म्हणू की तुझं चुकलंय, तू व्यासपीठावर उभं राहायचं. ही माझ्या आई वडिलांची पुण्य आहे की मी तो उभा आहे, हा त्यांचा विश्वास आहे. आणि त्यामुळे सगळी जी काही माझ्याकडे सामर्थ्यता आहे ही त्यांच्या कृपेमुळे आहे. माझ्या आजोबांमुळे. माझ्या आजोबांनी अखंड पखावाज वाजवून आयुष्य घालवलं. माझ्या आईचे आजोबा अखंडित पखावाज वाजवायचे. म्हणजे माझं अख्खं कुटुंबच हे परमार्थच असल्यामुळे आम्हाला काही अवघड नाही केलं हे परमार्थ करायचं. त्यामुळे विनंती आहे, फक्त पुढच्या पिढीला सांगण्यापेक्षा आपणही ते अनुकरण करा. तर मी यावर्षी सामर्थ्याने फक्त आता या 3-4 वर्षात माझी प्रसिद्धी झाली. पहिलं लोकांना माहिती नाही की मी कीर्तन करायचे वगैरे काय असं आमच्या भागामध्ये. तर मग आत्ता या वर्षी 1 रुपया कोणाची देणगी न घेता, ट्रस्ट नाही, सरकार नाही, ना कुठलं आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, काही नाही, फक्त कीर्तनाचं मानधन. मी मानधनाच्या व्यतिरिक्त 1 रुपया कधी कोणाचा घेतला नाही. कीर्तनाच्या मानधनावर 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था होती की ज्यामध्ये सामर्थ्याने मुली सांभाळते मी. आज 50 ते 60 मुली माझ्याकडे आहेत. हे त्यातलेच मुली आहेत. कीर्तन, गायन, पेटी वादन, शास्त्र, वेद, उपनिषद, विष्णुसूत्र, नामगीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, जी संहिता आहे ते आमचे गुरुवर दत्ता महाराज होते ते देतात. म्हणजे गायनाचं शिक्षण आहे भैरू गुरुजी, पखावाज माऊली महाराज. कीर्तनाचं संत चरित्र फक्त मी बघते.
कारण आपण फिरत असतो, वेळ कमी असतो आपल्याकडे, त्याच्यामुळे मुली सामर्थ्याने शिकतात. CBSE, SSC, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, हे सगळं पॅटर्न शैक्षणिक शिक्षण घेऊन प्लस आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल शिक्षण पोरी शिकतात. मी कौतुकाने का सांगते माहिती आहे, या मुली पुढे जाऊन पैसा किंवा प्रसिद्धी मिळवतील याची खात्री देऊ शकत नाही, पण या धर्म वाढवतील याचा विश्वास मात्र देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जजमेंट देत जाऊ नका की असंच का असंच. लय अवघड झालंय महाराज लोकांचं. 100 एक चुकतो 99 लोकांना भोगावं लागतं. इतकं अवघड आहे. चुकून जरी पाणीपुरी खाताना महाराज दिसला ना, ताई पाणीपुरी खाता, मग काय आमलेट खाऊ, तुझं म्हणणं काय, तेव्हा एक मला सांग एकदा, मी खाऊ काय. फेटा घातला तरी प्रॉब्लेम आहे, जॅकेट घातलं तरी प्रॉब्लेम आहे, साडी नेसली तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे इतकं अनलॉजिकल माणसं. कीर्तनकाराने काय घातलंय याच्यापेक्षा कीर्तनकाराने काय सांगितलंय हे ज्या दिवशी लोकांच्या बुद्धीत येईल ना, लोकांना गरज नाही पडणार आहे कशी. कुठल्या कलरचा किंवा कुठल्या प्रकारचा वेशभूषा आहे याच्यापेक्षा तो काय सांगतोय हे किती तळमळीनं, कारण तो सांगतोय हे त्याचं नाहीये, ही उष्णता सांभाळतोय महाराज. संतांचं आहे ते, आम्ही फक्त सांभाळतोय, ते देतोय तुम्हाला फक्त, आमचं काहीच नाहीये. विनंती, जजमेंट टाकत जाऊ नका. ते तुमचं मत आहे, पण शेवटी विनंती एवढीच आहे, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात, पण एकामुळं तुम्ही सगळ्यांना नावं ठेवायचं कधीच नाही. आणि विनंती आहे, हे जे तुम्ही विनोदात सुद्धा म्हणता ना, वारकरी शिळ तुकडं पार करीन असन तसन, वारकऱ्यानंच महाग केलं, नाही रे दादा. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, त्याचा अधिकार जर सांगायला गेलं ना मी तुम्हाला, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, त्याच्या दारात तुळस आहे, तो पंढरीचा बाप त्याच्या संसाराची राखणदारी करतो, एवढी ताकद त्याच्यात आहे. बोलताना थोडा विचार करत जाते व्यक्तिमत्वाविषयी. आणि कोणी कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. मोठे आम्ही नाही आहेत, मोठं. त्यामुळे ह्याचं नाव प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. बाकी महाराज सगळे सारखेच आहेत, सगळे हरिमुखे म्हणा एवढंच सांगतायत. बाकी तुम्हाला वेगळं काही सांगणार आहेत का? ते वाईट वागायला सांगणार आहेत का? ते नाही ना, सगळ्यांचा अधिकार एकच आहे. पंढरीच्या मालकाच्या आषाढी कार्तिकीच्या वारीला गेल्यावर देव तुमची प्रसिद्धी बघून दर्शन देतो का? प्रत्येकाला दर्शन मात्र सारखंच ना, तो तुम्हाला भावनेमुळेच भेटतो ना, हे लक्षात ठेवा. पण विनाकारण समदृष्टी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला, हे लक्षात ठेवा. अखंडितपणे काय उठून तरी हित जीवन उभा राहिला की नाही, काय वाटोळं झालं सांगा. हे असली घाईल आहे जीवाची हो. लांबून बघितली एकदा जवळून बघायची. आयुष्य गेलं माझं बा. आता ही एवढं जमलंय ना, ह्यातलं निमत एवढ्यासाठी चाललंय. टीव्हीत बघितली समक्ष बघायची, काय फरक नाही दादा. इथं चुकतंय तुमचं. तुम्ही ही जी मरू द्या, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड भर द्या. मग आता लई सांगण्यात मजा नाही. माझी विनंती एवढीच आहे, महाराज लोकांवर प्रसिद्धीवर महाराज लोकांचं अस्तित्व ठरवत जाऊ नका. प्रत्येक महाराजांचा अधिकार सारखाच असतो. अगदी सामर्थ्याने सगळी महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण मार्तंड बाबा पदार यांची उपस्थिती आहे. त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत अखंडितपणे त्यांच्या ऋणात ऋणी उपस्थित सगळी महाराज मंडळी, सगळ्यांची अखंडितपणे असणारी परमात्म्याविषयीची सेवा, सगळ्यांची मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. ही सगळी सेवा तुमच्या चरणी शिवाचरणी समर्पित करते आणि सगळ्याला विराम. ज्ञानेश्वरम माऊली